नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टॅटिस्टिक या प्रकरणाच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ स्टॅटिस्टिकल डाटा आणि त्याच्यामध्ये आपण हिस्टोग्राम ह्या घटकाचा विचार करणार आहोत। चला तर पाहू या पाठातील घटक। पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ स्टॅटिस्टिकल डाटा, जी काय तुमच्याकडे सांख्यिकीय माहिती आहे त्याचं चित्रमय सादरीकरण कशा प्रकारे करायचं हे आपल्याला इथं पाहायचं आहे। सर्वच गोष्टी आपण सारणीच्या रूपात वर्गीकृत सारणीच्या रूपात सादर करू शकत असलो तरी सर्वसामान्य व्यक्तीला ते समजेलच असं काही नाही। फॉर एक्झाम्पल, ॲन्युअल बजेट, वार्षिक बजेट जे आहे ते जर समजून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपण सारणीचा वापर करू शकत नाही, किंवा इन्फॉर्मेशन अबाउट अ गेम, एखाद्या खेळातील माहिती जर तुम्हाला सारणीच्या रूपात दिली तर ते आपण समजून घेऊ शकत नाही। तर त्यासाठी काय करावं लागेल? सो लुक हिअर इज वन पिक्चर्स। इथे एक पिक्चर आहे आणि या पिक्चर मध्ये काय केलंय, एक कॉइन्स तुम्हाला दिलाय, म्हणजे 1 रुपया, 1 रुपीज। तसं पाहिलं तर एक काय, एक सर्कल आहे आणि त्या सर्कलचे काही पार्ट्स आहेत आणि त्या प्रत्येक पार्ट मध्ये काय लिहिलंय, हाऊ रुपीज कम, 1 रुपया कसा आला। म्हणजे हे समजण्यासाठी आपल्याला सोपं जातं। म्हणजे ह्या भागात बघितलं की डेबिट्स अँड अदर लायबिलिटीज, ह्या भागातून तो 1 रुपया येतो, आपल्याला कळतं। तसा दुसरा एक पिक्चर इथं पहा, तेच पिक्चर आहे, फक्त याच्यात काय लिहिलंय, हाऊ रुपीज गोज, 1 रुपया कसा जातो। म्हणजे अॅन्युअल बजेट मध्ये 1 रुपया कसा आला आणि 1 रुपया कसा गेला हे चित्राच्या साहाय्याने आपल्याला सहज समजू शकतं। त्याचप्रमाणे इन्फॉर्मेशन अबाउट अ गेम, क्रिकेटच्या खेळाचा विचार केला किंवा कुठल्या एका खेळाचा विचार केला तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काही चित्रमय माहिती सादर केलेली दिसेल। तो अशा प्रकारचा एक चार्ट असेल, ज्याला आपण ग्राफ म्हणतो किंवा आलेख म्हणतो। तर या आलेखामध्ये तुम्हाला काय दिसतं, इथं प्लेयर्स, एका बाजूला इथं प्लेयर्स आहेत, एका बाजूला रन्स आहेत, म्हणजे कोणत्या प्लेयरनं किती रन्स केले ते सहज आपण इथं चार्टच्या साहाय्याने सांगू शकतो किंवा ह्या चित्राच्या साहाय्याने सांगू शकतो। तर अशा पद्धतीनं जी काही सांख्यिकीय माहिती आहे ती चित्राच्या साहाय्याने समजण्यास सोपी जाते। म्हणून आपण इथं जो भाग बघतोय तो भाग कुठला आहे, पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ स्टॅटिस्टिकल डाटा। नाउ प्रेझेंटेशन ऑफ डाटा, जी काही सांख्यिकीय माहिती आहे त्याचं प्रेझेंटेशन कशा प्रकारे केलं जातं ते आपल्याला इथं बघायचं आहे। पिक्टोरियल अँड ग्राफिकल प्रेझेंटेशन आर अट्रॅक्टिव्ह मेथड्स ऑफ डाटा इंटरप्रिटेशन। एखाद्या माहितीचं सादरीकरण करायचं असेल तर पिक्टोरियल म्हणजे चित्रमय आणि ग्राफिकल आलेख रूपाच्या सहाय्याने जे काही प्रेझेंटेशन केलं जातं ते अट्रॅक्टिव्ह असतं, म्हणजे लोकांना आकर्षित करून घेणारं असतं। द ट्री चार्ट बिलो शोज डिफरंट मेथड ऑफ डाटा इंटरप्रिटेशन। डाटा इंटरप्रिटेशन करण्यासाठी इथे एक ट्री चार्ट तुम्हाला दिलेला आहे, त्या चार्टमध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत ज्या सांख्यिकीय माहितीचं प्रेझेंटेशन कशा प्रकारे करता येईल हे सांगतात। सो लेट अस स्टार्ट डाटा प्रेझेंटेशन। माहितीचं सादरीकरण कशा प्रकारे करता येतं। सो देर आर मेनली 3 मेथड्स। वन इज टॅब्युलेशन, सेकंड इज पिक्टोरियल प्रेझेंटेशन, थर्ड ग्राफिकल मेथड्स, म्हणजे डाटा प्रेझेंटेशनच्या 3 मेथड्स आहेत। त्यातला पहिला आहे टॅब्युलेशन, दुसरा आहे पिक्टोरियल आणि तिसरा आहे ग्राफिकल। याच्यातला टॅब्युलेशन जो आहे म्हणजे तो सारणीच्या रूपानं, सारणीच्या रूपामध्ये कुठले कुठले भाग येतात तर बघा, देर आर 2 मेथड्स। वन इज अनग्रुप्ड मेथड्स, म्हणजे अवर्गीकृत वारंवारता वितरण सारणी, आणि ता आहे ग्रुप्ड वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी। तर ह्या 2 मेथड्स आपण यापूर्वी पाहिलेल्या आहेत। नाव सेकंड पिक्टोरियल प्रेझेंटेशन। पिक्टोरियल प्रेझेंटेशन मध्ये काय, सो देर आर अगेन 2 मेथड्स। वन इज बार डायग्राम्स, बार डायग्राम म्हणजे स्तंभालेख आपण यापूर्वी पाहिलेला आहे। सेकंड आहे पाय डायग्राम। पाय डायग्राम म्हणजे काय, मगाशी आपण सुरुवातीलाच बघितलं, 1 रुपयाचा नाणं म्हणजे वर्तुळाकृती भागाचे काही भाग करून त्याच्यामध्ये माहिती सादर केली जाते, असा पाय डायग्राम। आता इथं जो बार डायग्राम आहे त्याचे परत 4 प्रकार पडतात। त्यातला पहिला आहे सिंपल बार डायग्राम, म्हणजे साधा स्तंभलेख आपण यापूर्वी बघितलाय। दुसरा जो आहे जॉइंट बार डायग्राम, म्हणजे जोड स्तंभालेख बघितला। तिसरा आहे डिवाइड
त्याला आपण विभाजित स्तंभालेख म्हणतो. आणि चौथा आहे पर्सेंटेज म्हणजे शतमान स्तंभालेख. असे हे बार डायग्रामचे 4 प्रकार आपण यापूर्वी पाहिलेले आहेत. नाव लास्ट मेथड इज ग्राफिकल मेथड. आलेखाच्या साहाय्याने सुद्धा आपल्याला माहितीचं सादरीकरण करता येतं. सो देअर आर 3 मेथड्स. वन इज हिस्टोग्राम. त्याला आपण आयतालेख म्हणतो. काय म्हणतो याला? आयतालेख. दुसरा आहे लाईन ग्राफ. आणि तिसरा आहे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन म्हणजे वारंवारता बहुभुज. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन म्हणजे काय? वारंवारता बहुभुज. सो दीज आर डाटा प्रेझेंटेशन्स. देअर आर डिफरंट मेथड्स. म्हणजे डाटा प्रेझेंटेशनसाठी ह्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. याच्यातल्या बऱ्याचशा पद्धती आपण पाहिलेल्या आहेत. आत्ताच्या ह्या व्हिडिओमध्ये, आत्ताच्या ह्या प्रकरणामध्ये आपण फक्त बघणार आहोत पाय डायग्राम, त्याच्यानंतर हिस्टोग्राम आणि त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. हे 3च प्रकार आत्ताच्या ह्या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. याच्यातला पहिला जो भाग आहे हिस्टोग्राम, तो हिस्टोग्राम आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर पाहू हिस्टोग्राम. सो फॉर दिस हिस्टोग्राम वी टेक हिअर वन एक्झाम्पल. हिस्टोग्राम म्हणजे काय? आयतालेख. आयतालेख कसा काढायचा त्याचं एक डायरेक्ट उदाहरण आपण इथं पाहतोय. सो एक्झाम्पल हिअर. The table below shows the net asset value NAV per unit of mutual funds of some companies. Draw a histogram representing the information. तुम्हाला इथं टेबल दिलाय. हा टेबल इथं आहे आणि या टेबलमध्ये काय सांगितलंय? नेट ॲसेट व्हॅल्यू पर युनिट म्युच्युअल फंड्स. पर युनिट म्युच्युअल फंडाची नेट ॲसेट व्हॅल्यू तुम्हाला इथं दिलेलं आहे NAV रुपयामध्ये दिले. आणि तुम्हाला काय करायचं? ड्रॉ अ हिस्टोग्राम रिप्रेझेंटिंग द इन्फॉर्मेशन. ही जी काय माहिती दिलेली आहे त्या माहितीचा डाटा सांगणारा हिस्टोग्राम तुम्हाला इथं काढायचा आहे. सो लेट अस स्टार्ट सोल्युशन. सोल्युशन आपल्याला इथं काढायचं. आता हिस्टोग्राम काढायचा म्हणजे आयतालेख काढायचा. आणि आयतालेख काढण्यासाठी देअर आर गिवन क्लास. इट इज अ डिसकंटिन्युअस. यू मेक इट कंटिन्युअस क्लास. इथं दिलेले जे क्लास आहेत ते डिसकंटिन्युअस आहेत. तुम्हाला ते पहिल्यांदा कंटिन्युअस करून घ्यावे लागतील. सो मेक हिअर टेबल्स, कंटिन्युअस क्लासेस अँड फ्रिक्वेन्सी. सो हिअर फर्स्ट क्लास इज 8 to 9. You make here continuous as like here look. In this first class their upper limit is 9 and second class lower limit is 10. That means 1, 9 and 10. There are a difference of 1. So divide by 2 you get here so 0.5. So 0.5 you minus to lower limit and add to upper limit. So you get your first class, that is a 7.5 to 9.5. As like second class become here so 9.5 to 11.5. Third class become 11.5 to 13.5. Fourth class becomes 13.5 to 15.5. And last year's 15.5 to 17.5. So these are class become here continuous. Now you write your frequency as it is. So first frequency here is 20, then 40, then 30, then 25, and last year is 15. So these are tables to calculate, to draw here histograms. म्हणजे हा जो आपण इथं टेबल तयार करून घेतला कंटिन्युअस क्लासेस आणि फ्रिक्वेन्सी, तो कशासाठी? हिस्टोग्राम काढण्यासाठी. आता हिस्टोग्राम काढण्यासाठी आपल्याला काय आवश्यक आहे? तर एक ग्राफ पेपर पाहिजे. काय पाहिजे? एक ग्राफ पेपर. ऑन दिस ग्राफ पेपर वी ड्रॉ फर्स्ट हिअर्स एक्स ॲक्सिस, एक्स डॅश. आपण ह्या ग्राफवरती पहिल्यांदा काय केलं? एक हॉरिझॉन्टल लाईन्स काढली, त्याला आपण एक्स डॅश म्हणजे एक्स ॲक्सिस म्हणणार आहोत. त्यानंतर सेकंड व्हर्टिकल लाईन इट इज वाय डॅश वाय ॲक्सिस. म्हणजे एक ॲक्सिस काढला आणि दुसरा वाय ॲक्सिस काढला. इट इज इंटरसेक्ट इन दिस पॉइंट. सो इट इज अ इंटरसेक्शन पॉइंट. नाव यू राईट युअर स्केल. आपल्याला इथं स्केल घ्यायचं आहे. स्केल घेत असताना विचार करा कंटिन्युअस क्लासेस हे नेहमी कुठे येणार आहेत? एक्स ॲक्सिसवर, आणि फ्रिक्वेन्सी ही तुमची वाय ॲक्सिसवर येणार आहे. आता या पद्धतीने आपण स्केलचा इथे विचार करतोय. इथं 7.5 to 9.5 म्हणजे 2चा डिफरन्स आहे. आणि ह्या प्रत्येक क्लासचा विचार केला तरी इथं 2चा डिफरन्स आहे. सुरुवात इथं 7.5 पासून आहे आणि इथं 17.5 पर्यंत लास्ट एंड इथं आहे. सो स्केल बिकम हिअर्स ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 रुपीज. आपण काय करतोय? एक्स ॲक्सिसवरती 1 रुपीज इथे घेतोय. अँड ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 फंड्स. म्हणजे नंबर ऑफ म्युच्युअल फंड्स ऑन वाय ॲक्सिस आपण किती घेणार आहे? 5 घेणार आहोत. नाव हिअर स्टार्टिंग क्लास फ्रॉम 7.5. क्लासची सुरुवात 7.5 न झालेली आहे आणि एक्स ॲक्सिस वरती इंटरसेक्शन पॉईंट जिथं आहे तिथनं 0 पासून सुरुवात केली तर 1 2 3 म्हणजे 7 पर्यंत हे अनावश्यक नंबर्स आपल्याला इथे घ्यावे लागतील. त्यासाठी आपण सुरुवात जी करणार आहे ती 7.5 पासूनच करणार.
परंतु पहिला जो इथं तुम्हाला स्पेस दिसतो, पहिले जे युनिट दिसतात त्याच्यामध्ये आपण काय करतोय, चिन्ह काढतोय, किंक मार्क काढतोय. काय करतोय, किंक मार्क. त्यासाठी मी हा एक्स ऍक्सिस थोडासा बदलतोय. लुक हिअर एक्स ऍक्सिस, मेक दिस किंक मार्क ॲज प्लस अँड कंटिन्यू दिस एक्स ऍक्सिस. म्हणजे या पद्धतीने आपण एक्स ऍक्सिस काढला. याचा अर्थ काय होतं, तर 0 पासून इथपर्यंत म्हणजे काही क्लासेस आहेत ते आपण इथं दाखवत नाही. आपण सुरुवात करून करतोय डायरेक्ट 7.5 पासून. त्यासाठी आपण हे जे कंटिन्युअस क्लासेस आहेत ते एक्स ऍक्सिस वरती इथं लिहितोय. नाव यू राईट क्लासेस ऑन दिस एक्स ऍक्सिस. So write here classes and start from 7.5. For that you make your points as like point 1, 2, 3, 4, 5, 6. So these are the points you denote here. X axis वरती आपण असे पॉइंट्स काढलेत आणि प्रत्येक पॉइंटला आता सुरुवात कुठनं केली, 7.5 पासून. सो राईट हिअर 7.5. देन सेकंड इयर 9.5. देन थर्ड 11.5. नेक्स्ट इयर 13.5, next year's 15.5, and next year's 17.5. So these are the classes we write here. Now on y-axis we write here frequency. What we write here frequency. There is frequency given, that is the 20, 40, 30, 25, 15. But we take here on y-axis 1 centimeter is equal to 5 punts. So 1 centimeter is equal to 5 punts. आता हे लिहिण्यासाठी आपण काय करतोय, पहिल्यांदा इथं पॉइंट्स घेतोय. राईट हिअर फर्स्ट पॉइंट as like all this point here I write here sir. All this point I write here sir, and start from here sir 5, then 10, 15, 20, 25, 30, 35, 40, and last here sir 45. So these are previous information to draw the histograms. म्हणजे हिस्टोग्राम काढण्यासाठी आपल्याला लागणारी पूर्व माहिती आपण इथं सगळी तयार करून घेतली. आता आपल्याला हिस्टोग्राम काढायचा. नाव ड्रॉ हिअर हिस्टोग्राम. सो फर्स्ट हिस्टोग्राम दॅट मीन्स वन रेक्टँगल यू ड्रॉ हिअर. सो क्लास चूज हिअर 7.5 to 9.5. म्हणजे 7.5 ते 9.5 याची फ्रिक्वेन्सी त्या 20 आहे. तो 20 दर्शवणारा आपल्याला इथं काय करायचं, रेक्टँगल काढायचं. सो दिस इज फर्स्ट रेक्टँगल. सो दॅट इज फॉर 20 frequency. Then second class here, so 9.5 to 11.5 and frequency is 40. You draw here a rectangle up to 40 here, so up to 40 here. So that is second rectangle. Then third 11.5 to 13.5. So this is third rectangle you draw up to 30 frequencies. So this is third rectangle. Now in fourth class is 13.5 to 15.5. You draw here up to 25 frequencies. So that is fourth rectangles. And last here 15.5 to 17.5. This half frequency here 15. So make here a rectangle up to 15. So as like you make here histogram by drawing a rectangle in this graph papers. म्हणजे अशा पद्धतीने आपण हिस्टोग्राम इथं कसा काढायचा तो पाहिलेला आहे. एक फक्त नोट करायचं आहे तुम्ही की हिस्टोग्राम काढत असताना जे क्लासेस लागतात ते क्लासेस कसे पाहिजेत, कंटिन्युअस क्लासेस पाहिजेत. त्याच्यानंतर जर सुरुवातीपासूनची म्हणजे क्लासेसची सुरुवात जर एका पुढच्या संख्येपासून सुरुवात होणार असेल, म्हणजे 0 पासून काही अंतरानंतर त्याची सुरुवात होणार असेल, तर तिथं तुम्ही काय करायचंय, किंक मार्कचा वापर करायचा आणि तो भाग मर्ज करायचा आहे. सो ॲज लाईक वी सी इन दिस व्हिडिओ हाऊ टू ड्रॉ हिस्टोग्राम्स. तर अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये हिस्टोग्राम कसा काढायचा ते पाहिलेलं आहे. तर याचा वापर करून तुम्ही काय करायचं आहे, प्रॅक्टिस सेट 6.4 याच्यामध्ये काही एक्झाम्पल्स आहेत. तो व्हिडिओ पाहून किंवा याच्यातील जो कंटेंट आहे तो कंटेंट समजून घेऊन तुम्ही सोडवायचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय. पुन्हा भेटतोय पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय. सी यू वन्स अगेन. बट डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर, सबस्क्राईब दिस व्हिडिओ.